25-26 ला शिष्यवृत्ती योजना यावर्षी चालू झाली नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ध्यावर शिक्षण सोडावं लागलं किंवा अनेकांनी कायमस्वरूपी शिक्षण सोडलं। अशी परिस्थिती अतिशय चांगल्या चाललेल्या योजनेत झाली। 21-22 ते 24-25 व्यवस्थित चालली, पण 25-26 ला सरकारने व्यवस्था केली नाही आणि त्याचा परिणाम अनेक गरीब विद्यार्थ्यांच्यावर झाला। आणि म्हणून सारथीमधून अशा प्रकारची योजना चालू असताना त्याला निधी न देणं हे अत्यंत चुकीचं काम मागच्या काळात झालं। माझा प्रश्न असा आहे की 25-26 मध्ये 5,96,00,000 रुपयाचं शिष्यवृत्ती वाटपाचं नियोजन केलं आहे। नियोजन केलंय हा जरा गडबड खरा शब्द नाही। नियोजन केलेलं आहे, पुरवणी मागणीत आहे का? या पुरवणी मागणीत असेल तर ती प्रत्यक्ष रिलीज कधी होणार? आणि आता हा महिना आहे फेब्रुवारी, म्हणजे वर्ष संपत आल्यावर तुम्ही शिष्यवृत्ती देताय आणि त्यामुळे शिष्यवृत्ती ही साधारणपणाने वर्षारंभाच्या आधी सारथीकडून सगळ्या संस्थांना पत्र गेली पाहिजे की या मुलांना ॲडमिशन घेतली, याची ही शिष्यवृत्ती आम्ही वर्ग करतो आणि किमान सप्टेंबरपर्यंत या सगळ्या शिष्यवृत्त्या वर्ग करायची व्यवस्था सरकार पुढच्या वर्षीपासून करेल काय? आणि हा 5,96,00,000 रुपयाचा जो निधी आहे शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांना किती तारखेपर्यंत मिळणार? या महिन्यात मिळणार, पुढच्या महिन्यात मिळणार का पुढच्या वर्षी मिळणार? याची स्पष्टीकरण द्यावं आणि भविष्यामध्ये शिष्यवृत्ती ही योजना सुरू ठेवण्यात येणार आहे का? माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला अशीच मी या संदर्भात सांगू इच्छितो की ही बाब सत्य आहे की जे पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना होती त्यामध्ये जे 64 योजना सारथीमार्फत राबवल्या जातात त्यामध्ये ही एक योजना आहे आणि 22-23 मध्ये 151 विद्यार्थ्यांना आपण प्रवेश दिला। 23-24 ला 295, 24-25 ला 270, परंतु यावर्षी जाहिरात काढण्यात आली नव्हती कारण बाकीचे दायित्व खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं। आपण दरवर्षी 300 कोटी रुपये खर्च करत होतो। आता डिसेंबरच्या अधिवेशनात आपण 100 कोटी रुपयाची अतिरिक्त म्हणजे यावर्षी आपण सारथीला 400 कोटी रुपये दिले आणि आजच मी सूचना दिलेल्या आहे की तात्काळ 31 मार्चच्या पूर्वी लगेच आता आजचा दिवस गेल्याबरोबर जाहिरात काढा आणि या योजनेतून जेवढे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून जी काही आपली इनटेक कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना लाभ देण्याची कारवाई करण्यात येईल। उत्तराला हरकत आहे अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय असं म्हणतायत, उत्तरात म्हणतायत की वाटपाचं नियोजन केले आहे आणि आता प्रत्यक्ष उत्तरात म्हणतायत की जाहिरात दिलेली नाही, आता जाहिरात देणार। म्हणजे एज्युकेशनचं शिक्षणाचं सगळं वर्ष संपत आल्यावर तुम्ही जाहिरात देताय। म्हणजे अध्यक्ष महोदय, या पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेत सारथीने जे प्रस्ताव केलेले आहेत ते प्रस्ताव तुम्ही वेळेवर मंजूर करत नाही। न केल्यामुळे तुमच्यावर सरकारवर परिस्थिती येते, ती काय हरकत नाही, पण हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान तुम्ही का करताय? आणि सारथीमधून शिक्षण घेऊन आपण शिकू शकतो असं लोकांची स्वप्न आता व्हायला लागलेली आहेत आणि असं असताना तुम्ही जाहिरातच दिली नाही आणि पैसे देतो असं मोगम म्हणताय। मला स्पेसिफिक माझा प्रश्न आहे की आपण जाहिरात कधी देणार आणि हे पैसे कधी ट्रान्सफर करणार आणि या पैशापेक्षा जास्त शिष्यवृत्तीचे अर्ज आले तर त्या पैशाची प्रोव्हिजन तुम्ही कशी करणार? मी अध्यक्ष महोदय आपल्या उत्तरातच सांगितलं की मागच्या वर्षीचं दायित्व खूप वाढलं होतं म्हणून सारथीने ती जाहिरात काढली नव्हती, परंतु आपण लगेच या जाहिराती आता 31 मार्च व्हायचा जे विद्यार्थी ज्यांनी ऑलरेडी प्रवेश घेतलेला आहे त्या वास्तविकता अशी आहे की याच्यामध्ये 300 विद्यार्थ्याची कॅप आहे, परंतु 300ची कॅप असताना लोकांचे अर्ज कमी आले। मी आपल्याला सांगतो की 22-23 ला 151, 23-24 ला 295 आणि 24-25 ला 270। त्यामुळे आता यावर्षी जी आपली इनटेक आहे त्या 100% लाभार्थ्यांचे परत अर्ज बोलवण्यात येईल। 31 मार्चच्या पूर्वी ही प्रक्रिया करण्यात येईल आणि या विद्यार्थ्यांना जी काही त्यांची शिष्यवृत्ती आहे ती देण्यात येईल, याची हमी सरकार घेत आहे।